are going to discuss about new concept in the chapter gravitation, and that concept is variation of acceleration due to gravity with respect to height, with respect to depth and on the surface of the earth. Okay, आता आपण या सेशन मध्ये acceleration due to gravity at a height h वरती कन्सेप्ट पाहणार आहोत. ओके, यापूर्वी मी तुम्हाला acceleration due to gravity स्मॉल g ची व्हॅल्यू किती येत असते याबद्दल डिस्कशन केलेलं आहे प्रीवियस सेशन मध्ये. पहा तुम्हाला आठवतंय का? थोडाफार हा कन्सेप्ट थोडा वेळ साइडला ठेवूया आणि आपण जे प्रीवियस सेशन मध्ये पाहिलं होतं ते थोडंसं डिस्कस करूया. ओके, लेट अस कन्सिडर दिस इज अर्थ ऑफ मास capital M. We have placed an object of mass small m on the surface of the earth. Okay, and the distance between these two is nothing but radius capital R. हे डिस्कशन आपण अगोदर केलं होतं, बरोबर आहे की नाही? ठीक आहे. ओके, नाव या पर्टिक्युलर केस मध्ये आपण काय पाहिलं होतं की वेट ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट. हे आपण पाहिलं होतं. आता तुम्हाला सर्वांना तुम्ही प्रीवियस लेक्चर एक वेळेस व्यवस्थित रिवाइज करून घ्या. आणि वेट आपण किती घेतलं होतं? वेट इज इक्वल टू एम स्मॉल जी इज इक्वल टू, आपण आता स्मॉल जी इज नथिंग बट acceleration due to gravity on the surface of the earth. Okay, now acceleration due to gravity on the surface of the earth स्मॉल जी झालं. आता आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपल्याला माहित आहे कॅपिटल जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर चा स्क्वेअर. समजलं सर्वांना? ओके, हे आपण अगोदर प्रीवियस सेशन मध्ये पाहिलं आहे. स्मॉल एम कॅन्सल आणि स्मॉल जी ची व्हॅल्यू इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन आर चा स्क्वेअर. हे आपलं डेरिव्हेशन आहे प्रीवियस लेक्चर मधलं. ठीक आहे, हे मी तुम्हाला जस्ट रिव्हिजन म्हणून घेतलेलं आहे. आज आपण याच गणितीवरती आधारित डेरिव्हेशन पाहणार आहोत. आणि डेरिव्हेशन म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट आपण ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ठेवण्याऐवजी त्या ऑब्जेक्टला आपण थोडंसं वरती घेऊन जाणार आहोत. आजचं आपलं लेक्चर हे आहे. ठीक आहे. ओके, आता तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे किंवा हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कॅपिटल एम इज नथिंग बट मास ऑफ द अर्थ किंवा मास ऑफ द प्लॅनेट. स्मॉल एम इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. कॅपिटल आर इज नथिंग बट रेडियस ऑफ द अर्थ. स्मॉल जी इज नथिंग बट acceleration due to gravity and capital G is nothing but universal gravitational constant. आता तुम्हाला सर्वांना ठीक आहे. ओके, आता हे लेक्चर आपण प्रीवियस सेशन मध्ये पाहिलेलं आहे. आजच्या सेशन मध्ये आपण यामध्ये थोडासा बदल करणार आहोत. आजचं लेक्चर आपण सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट्स आहेत आणि त्या अनाउन्समेंट्स म्हणजे नंबर 1. आता ह्या अनाउन्समेंट तुमच्याकडे माहित असलं तुम्हाला. नंबर 1, तुम्हाला मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपलं क्लास 10 चं सायन्स आणि मॅथमॅटिक्सचं टाइम टेबल शेअर केलेलं आहे. त्या टाइम टेबल नुसारच या पुढचे लेक्चर होतील. ओके, तर ते टाइम टेबल मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहेच ऑलरेडी, परंतु परत एकदा रिसेंड करतो. ठीक आहे, तर ते टाइम टेबल तुमच्याकडे असू द्या. नंबर 2, आपण वीकली टेस्ट घेणार आहोत सायन्सची आणि मॅथमॅटिक्सची. एका वीक मध्ये किती आपलं लेक्चर झालेले आहेत त्या लेक्चर्स वरती आधारित आपण टेस्ट घेणार आहोत. म्हणजे आपण काय करणार आहोत, मंडेला मॅथमॅटिक्सची टेस्ट घेणार आहोत आणि थर्सडेला आपण घेणार आहोत सायन्सची टेस्ट. समजलं सर्वांना? आता आज कोणता आहे? वेडनेसडे, म्हणजे तुम्हाला उद्या सायन्सची टेस्ट आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं हे झालं टेस्टचं टाइम टेबल. ओके, वीकली टेस्ट असणार आहे आपली. ठीक आहे, आणि टेस्ट झाली की आपलं असणार आहे लाईव्ह सेशन. ओके, टेस्ट झाली की आपण लगेच काय करणार आहोत, लाईव्ह सेशन घेणार आहोत यावरती. ठीक आहे, आता हे जे लाईव्ह सेशन आहे हे लाईव्ह सेशन कशावरती असणार आहे? हे लाईव्ह सेशन तुमचं झूम वरती असू शकतं किंवा आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ऍपवर सुद्धा हे आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत. समजलं सर्वांना? ठीक आहे, झूम किंवा सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीचं ऍप्लिकेशन. ह्या दोन अनाउन्समेंट समजलं सर्वांना? ओके, 3 नंबरची अनाउन्समेंट अशी आहे की आता आपला हा चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन, हा चॅप्टर आपला साधारणपणे अजून 3-4 लेक्चर्स मध्ये संपून जाईल. तो संपल्यानंतर आपण सायन्स 2 चा
फर्स्ट चॅप्टर सुरू करणार आहोत. मी तुम्हाला ग्रॅव्हिटेशनची पीडीएफ आपल्या सायन्स फॉरम कोचिंग अकॅडमीच्या ऍप वरती सायन्स सेक्शन मध्ये स्टडी मटेरियल मध्ये अपलोड करून ठेवलेली आहे. ती पीडीएफ डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्या एकदम प्रॉपर नोट्स आहेत. त्या नोट्स व्यवस्थित वाचा, रीड करा. जो सिलेबस तुमच्या या वर्षीच्या सिलेबस कॉपीमधून किंवा तुमच्या पुस्तकामधून डिलीट झालेला आहे तो सिलेबस तुम्ही कट करू शकता. ठीक आहे, तो सोडून तुम्ही बाकीची पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्या. इनफॅक्ट तुम्ही ती व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे, ओके. ही झाली 3 नंबरची अनाउन्समेंट. समजलं सर्वांना? ओके. आणि 4 नंबरची अनाउन्समेंट अशी आहे की जे विद्यार्थी श्रीगोंदा शहरात राहतात किंवा श्रीगोंदा तालुक्यामध्ये राहतात त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ऑफिसला एक वेळ भेट द्यायची आहे. ओके. आणि तुमचा जो काही रजिस्ट्रेशन फॉर्म आहे हा रजिस्ट्रेशन फॉर्म प्रॉपरली फिलअप करून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 2 पासपोर्ट साईजचे फोटो लागतील. हे मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती पण सांगितलेलं आहे आणि आता पण सांगत आहे. ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांनी आपले ऍप्लिकेशन फॉर्म भरलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना परत येण्याची गरज नाहीये. ओके. त्यांचे डाऊट्स वगैरे मी तुमचे लाईव्ह सॉल्व्ह करून घेईल. ठीक आहे, ओके. हे एक झालं. आता अजून एक महत्वाची अनाउन्समेंट म्हणजे कशी आहे तर ती म्हणजे आपण सायन्स फॉरम कोचिंग अकॅडमीच्या इयत्ता 10वीच्या 2 बॅचेस केलेल्या आहेत. पहिल्या बॅच मध्ये श्रीगोंदा शहरातील विद्यार्थी म्हणजेच जे विद्यार्थी लॉकडाऊन संपल्यानंतर आपल्या क्लासला ऑफलाईन येऊ शकतात अशा विद्यार्थ्यांची एक बॅच आहे. आणि अशा विद्यार्थ्यांची अजून एक बॅच आहे की जे विद्यार्थी बाहेरगावी राहतात आणि त्यांना फुल इयर पूर्ण वर्षभर सायन्स आणि मॅथमॅटिक्सचे क्लासेस ऑनलाईन करून घ्यायचे आहेत, ऑनलाईन शिकायचे आहेत, त्यांच्याकडे शिकण्यासाठी सुविधा नाहीये. अशा विद्यार्थ्यांसाठी आपण फुल इयर ऑनलाईन कोचिंग सुद्धा घेत आहोत. ठीक आहे, ओके. तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही रिस्पेक्टिव्ह तुमच्या फ्रेंड्सला तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि पटकन जॉईन करून घ्या. चला मग आता आपण सुरू करूया our expression of acceleration due to gravity at a height h. व्हेरिएशन ऑफ द स्मॉल g मधला हा पहिला पार्ट आहे आणि त्याचं नाव आहे acceleration due to gravity at a height h. ओके, at a height h. आता तुम्ही हा जो कॉन्सेप्ट आहे प्रॉपरली रीड करण्यासाठी आपल्या पीडीएफ मधून व्यवस्थित डेरिव्हेशन पाहून घेऊ शकता. परंतु आता सध्या एकदम केअरफुली लिसन करायचं आहे. ठीक आहे ना. acceleration due to gravity at a height h. ओके. यापूर्वीचं डेरिव्हेशन तुम्हाला समजलेलं आहे फिक्स. ओके. आता हे जर डेरिव्हेशन तुम्हाला समजलेलं आहे तर हे पण डेरिव्हेशन एकदम इझिली समजून जाणार आहे. ठीक आहे, ओके. आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं काय की जसं जसं हाईट वाढेल, आता हा ऑब्जेक्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ आहे, जसं जसं हा ऑब्जेक्ट आपण वर 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 घेऊन जाऊ तसं तसं acceleration due to gravity कमी 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 होत जात असतं. जसं जसं वर घेऊन जाणार तसं स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. ते कसं कमी होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. परंतु जे मी बोललेलो आहोत त्याचं स्टेटमेंट कसं करणार, ऍज अ हाईट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ increases, as the height of object from the surface of the earth increases, the value of acceleration due to gravity decreases. ठीक आहे, समजलं सर्वांना? ओके. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी माझा जो व्हॉइस आहे हा डिटेक्ट केला असेल. थोडंफार म्हणजे गेले 3-4 दिवस आजारी होतो त्यामुळे मी तुमचे सेशन्स घेऊ शकलेलो नाहीये आणि आता थोडंफार आजारी आहेच तरी सुद्धा हे लेक्चर घेत आहे मी ऍक्च्युली. त्यामुळे आवाजामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे. थोडासा तुम्हाला आवाज वेगळा वाटू शकतो रेग्युलर पेक्षा. ठीक आहे, परंतु काय नाही तुम्ही ऍडजस्ट करून घेऊ शकता. ठीक आहे, ओके. आणि तुम्हाला घ्यावंच लागेल. ओके, सी काय म्हणायचं या ठिकाणी स्टार्टिंगलाच 1 नंबरच म्हणायचं नोट. आता ही जी नोट आहे ही नोट तुम्हाला गिव्ह रिझन असं सुद्धा येऊ शकतो. As the height of object from the surface of the earth increases, the value of acceleration due to gravity decreases. Explain. असं येऊ शकतो. तर ही नोट तुम्हाला लिहायची आहे. ही नोट मी आपल्या पीडीएफ मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे. ओके. आता आपण एक्सप्रेशनला सुरू करूया. एक्सप्रेशन कसं म्हणणार तुम्ही? एक्सप्रेशन पॉइंट नंबर 1 मी तुम्हाला टू द पॉइंट लिहायला सांगितलेलं आहे, राईट.
ओके, पॉइंट नंबर 1 काय होता? पॉइंट नंबर 1, लेट अस कन्सिडर हे असं तुम्ही सुद्धा लिहायचं आहे व्यवस्थित. लेट अस कन्सिडर कॉमा कॅपिटल एम. बोला, कॅपिटल एम इज अ मास ऑफ अर्थ. लेट अस कन्सिडर कॅपिटल एम इज मास ऑफ अर्थ. एवढं समजलं का सर्वांना? ओके, लेट अस कन्सिडर कॅपिटल एम इज मास ऑफ अर्थ. स्मॉल एम इज मास ऑफ ऑब्जेक्ट. मास ऑफ ऑब्जेक्ट. स्मॉल एम इज मास ऑफ ऑब्जेक्ट. काय बघा, आपण काय लिहिलं आहे? एच हाईट. एच इज हाईट ऑफ ऑब्जेक्ट असं म्हणायचं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कन्फ्युजन होतं. ठीक आहे, हाईट आहे का ऑब्जेक्टची? ऑब्जेक्ट कुठे? हाईट एच वरती आहे. दिस इज नॉट हाईट ऑफ ऑब्जेक्ट. इट इज हाईट at which object is placed. म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट जर म्हटलं तर हा जो ऑब्जेक्ट असेल ही त्याची हाईट झाली. आपण ऑब्जेक्टची हाईट काय घेतोय? आपण काय घेतोय? अशी हाईट घेतोय की त्या हाईट वरती ऑब्जेक्ट आहे. त्या हाईट वरती ऑब्जेक्ट आहे. ओके, सो हाईट ऍट विच ऑब्जेक्ट इज प्लेस्ड. हाईट ऍट विच object is placed म्हणा किंवा fixed म्हणा, one and the same, right? Okay. What is capital R? Capital R is nothing but radius of the earth. Radius of the earth. व्यवस्थित बघायचं, तुम्ही डायग्राम सुद्धा ऑब्झर्व करायची. radius of the earth. अर्थ म्हणा किंवा प्लॅनेट म्हणा, one and the same असणार. ओके, सेम टू सेम आहे. किंवा प्लॅनेट म्हणा. ओके, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अर्थ हा शब्द येईल त्या ठिकाणी तुम्ही प्लॅनेट ब्रॅकेट मध्ये लिहिलं तरी चालते. बरं, तुम्हाला दिलेल्या गोष्टी कळल्या का? दिलेल्या काय काय ज्या कन्सेप्ट आहेत त्या समजल्या का? काय म्हटले आपण फक्त डायग्राम एक्सप्लेन केलेला आहे. काय आहे डायग्राम? लेट अस कन्सिडर कॅपिटल एम इज अ मास ऑफ द अर्थ. स्मॉल एम इज अ मास ऑफ ऑब्जेक्ट. एच इज अ हाईट ऍट विच ऑब्जेक्ट इज प्लेस्ड और ऑब्जेक्ट इज रेज्ड. ओके, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड म्हणा किंवा ऑब्जेक्ट इज रेज्ड. तितक्या हाईट वरती आपण ऑब्जेक्ट काय केला आहे? आपला रेज केलेला आहे. समजतं सर्वांना या ठिकाणी? ओके, हे तुमच्या लक्षात आलं. त्यानंतर what is capital R? Capital R is nothing but radius of the planet किंवा earth. Capital R is nothing but radius of the planet किंवा earth. हे तुमच्या लक्षात आलं का सर्वांच्या? ओके, गुड. हे समजलं. हा झाला पॉइंट नंबर 1. तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकता तुम्हाला नंतर लिहिण्यासाठी. ठीक आहे, ओके, गुड. ना पॉइंट नंबर 2. आता पॉइंट नंबर 2 कडे जाऊया. एक्सप्रेशन मध्ये आपल्याला पॉइंट नंबर 2 लिहायचा आहे. आता हे वरचं करू करा तुम्ही. ठीक आहे, हे सगळं रफ करून घेतो की जेणेकरून तुम्हाला सुद्धा इथे जास्त शब्द लिहिलेले दिसणार, म्हणजे जास्त तुम्हाला शब्द लिहिल्यासारखं वाटणार नाही. एकदम सुटसुटीत वाटेल. ठीक आहे, पॉइंट नंबर 2 काय? सपोज GH is acceleration due to gravity. GH is acceleration due to gravity. Acceleration due to gravity at a height h. At a height. म्हणजे आपण जर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ असेल, जर ऑब्जेक्ट तुमचा या ठिकाणी असेल ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, त्यावेळेस आपण स्मॉल जी घेत असतो. परंतु हाईट एच वरती गेल्यावर आपण त्या स्मॉल जीला जी ऍट अ हाईट एच म्हणजेच जीएच असे लिहू शकतो. जीएच म्हणजे जी आणि इंटू एच नाही येते. जीएच चा अर्थ असं झाला जी ऍट अ हाईट एच. समजलं सर्वांना? ओके ओके. therefore weight of a object at a height h is काय असणार आहे वेट? तुम्ही सांगा मला. वेट इज इक्वल टू काय फॉर्म असतो? वेट इज इक्वल टू mg. वेट इज इक्वल टू mg. सो वेट ऍट हाईट h, वेट इज इक्वल टू आपण काय लिहित असतो? m आणि g. परंतु वेट आपण कुठे काढतोय? ऍट हाईट h वरती. कोणाचं? ऑब्जेक्टचं. ऑब्जेक्टचं मास कधीच बदलत नाही, हे तुम्हाला मी अगोदर सांगितलेलं आहे. ओके,
तेव्हा मास आहे तसंच. वेट ऍट हाईट एच, त्यामुळे मी या ठिकाणी डब्ल्यू एच लिहितो आणि या ठिकाणी जी एच लिहितो. कळलं का सर्वांना? हे डब्ल्यू एच काय लिहिले? वेट ऍट हाईट एच, आणि हे जी एच काय लिहिले? acceleration due to gravity at height h, म्हणजे वेट इज इक्वल टू mg. सो से दिस इज आवर इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. आता 3 नंबरचा आपला पॉइंट पहा. ओके, according to न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हे तुम्ही शब्द पूर्ण लिहायचा, हे नाही लिहायचं, पूर्ण लिहायचं. न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन कॉमा, according to Newton's law of gravitation, कॉमा काय? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन, फोर्स ऑफ अट्रॅक्शन between gravitational force of attraction between earth and object is काय? F G is equal to capital G, F G ना काय नुसतं F ला, F is equal to कॅपिटल जी, m1 लिहित असतो, m1 च्या ऐवजी आपण काय लिहू? कॅपिटल M स्मॉल m अपॉन या दोघांमधलं अंतर, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतचं अंतर. किती अंतर आहे हे? एवढं अंतर आहे की नाही? r प्लस एच. म्हणजे या ठिकाणी आपण काय करणार आता? r प्लस एच, आणि त्याचं काय करतो आपण? स्क्वेअर. सी दिस इक्वेशन नंबर 2. आता हे कसं लिहिलं? आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू कॅपिटल F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r चा स्क्वेअर. r चा स्क्वेअर म्हणजे कॅपिटल M चा सेंटर आणि स्मॉल m चा सेंटर, या दोघांमधलं अंतर. म्हणजेच कॅपिटल M चा सेंटर हा आहे, स्मॉल m चा सेंटर हा आहे, म्हणजे या दोघांमधलं अंतर काय झालं? कॅपिटल R प्लस H, तो आपल्यासाठी असतो स्मॉल r. समजलं? साईडला तुम्ही लिहून घेऊ शकता हे की स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R प्लस H. समजलं सर्वांना? हे माहिती. मग स्मॉल r चा स्क्वेअर करण्याऐवजी आपण डायरेक्ट याचा स्क्वेअर करून टाकला. समजलं सर्वांना? आता तुम्हाला सर्वांना माहित आहे आपण त्या डेरिव्हेशन मध्ये काय केलं होतं? W इज इक्वल टू F केलं होतं. तसंच या ठिकाणी काय करायचं? WH इज इक्वल टू F. आता आपण नेक्स्ट स्टेप मध्ये करूया ते लगेच. WH इज इक्वल टू F, किंवा आपण एका साईडला करून घ्यायचं काही कॅल्क्युलेशन्स. CL from 1 and 2, from 1 and 2, WH is equal to F. WH की काय चेक करा. mg at height h is equal to capital G, capital M, small m upon r plus h चा काय होणार आहे? स्क्वेअर होणार आहे. स्मॉल m कॅन्सल, स्मॉल m कॅन्सल, म्हणजे GH is equal to काय लिहिले मला? कॅपिटल G, कॅपिटल M अपॉन R प्लस H, त्याचं काय होईल? स्क्वेअर. समजलं आम्हाला? मग आता ह्या एक्सप्रेशनवरून आपल्याला लक्षात येते की नाही की हाईट जशी जशी वाढेल तसं तसं एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होणार आहे? कमी होणार आहे. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की सर असं कसं काय? हे पहा, आपण एखादं एक्झाम्पल घेऊ. y is equal to, let us say 10 upon 2.5 असं घेऊ एक्झाम्पल. आता हे कसं आहे? हे y is equal to 10 upon 2.5 असं एखादं एक्झाम्पल घेतलं. ठीक आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर काय येईल? 4 उत्तर येईल. ठीक आहे. सिमिलरली y is equal to 10 upon आपण लिहू 5. आपण काय केलं बघा, आपण या ठिकाणी 2.5 ची व्हॅल्यू वाढवली आणि त्याची किती लिहिली व्हॅल्यू? 5. म्हणजे आपण या ठिकाणी डिनॉमिनेटर वाढवलाय. डिनॉमिनेटर काय केलं आपण याला? वाढवलं. म्हणजेच y ची व्हॅल्यू काय आली? 5 पासून 10. पहिली किती आली? 4, आता किती आली? 2. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा डिनॉमिनेटर वाढवू तेव्हा तेव्हा आपली व्हॅल्यू काय येणार आहे? कमी येणार आहे. मग इथे मी डिनॉमिनेटर वाढवलं होतं, तसंच या ठिकाणी काय वाढले?
हाईट एच आपण ऍड केलेली आहे, हाईट एच केलेली आपण ऍड केलेली आहे. इनिशियली आपल्याकडे अडीचच होते, आता आपण त्याच्यामध्ये अजून अडीच वाढवले म्हणजे किती झाले 5. म्हणजेच ही जी काय व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय झाली वाढली. आता या ठिकाणी जर डिनॉमिनेटर वाढला तर जीएच ची व्हॅल्यू काय होणार आहे कमी होणार आहे. पहा नाही तर आपण डिनॉमिनेटर वाढवलं की नाही, मग याचं उत्तर काय आलं 2 आलं की नाही. पहिले अडीच होतं त्यावेळेस 4 उत्तर आलं आणि आता आपण हा डिनॉमिनेटर वाढवला म्हणजे 5 केला, अडीचचा 5 केला त्यावेळेस काय उत्तर आपलं कमी उत्तर आलं. दॅट इज द गोष्ट. सो फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन से दॅट असं तुम्हाला लिहायचं पण आहे काय नाही तुम्ही. फ्रॉम दिस एक्सप्रेशन we can conclude or we conclude काय conclude करा तुम्ही. We conclude that as a height increases, as height of a object किंवा as a height at which object is placed is increased, the acceleration due to gravity decreased. तर आपण व्हेरिएशन ऑफ acceleration due to gravity चा कन्सेप्ट सुरू केलेला आहे आणि त्यामध्ये आपण फर्स्ट पाहिलेला आहे व्हेरिएशन ऑफ acceleration due to gravity. सुरुवात कशी करायची तुम्हाला मी सांगितलेलं आहे. नोट लिहायची जेणेकरून आपल्याला पेपरला डायरेक्ट जर आपल्याला 1 मार्क जरी क्वेश्चन आला तरी पण आपण तो एमसीक्यू क्रॅक केला पाहिजे. ठीक आहे ना. ओके, आपण काय लिहायचं ऍज अ हाईट ऑफ ऑब्जेक्ट ॲट विच और वी कॅन से height at which object is placed is increased, then acceleration due to gravity decreased. 2 नंबरचा पॉइंट, let us consider capital M, small m, h, r. 3 नंबरचा पॉइंट, suppose small g h is acceleration due to gravity at height h, therefore weight of object at height h is given by. ओके, हे लिहून टाकायचं. according to Newton's law of gravitation पूर्ण लिहायचं आहे, हे लिहून टाकायचं. दोघांना कंपेअर करायचं this value. Therefore from this expression we can conclude that as height increases acceleration due to gravity decreases. ओके, समजलं सर्वांना. तर आपण आज या ठिकाणी थांबूया. हे सेशन तुम्हाला समजलं असेलच. आपल्या सायन्स फॉर एज्युकेशन अकॅडमीच्या ऍप वरती हे सेशन मी अपलोड करणारच आहे. तसंच त्यावरती असणारी काय पीडीएफ आहे ही पीडीएफ सुद्धा तुम्ही व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. त्या पीडीएफ मध्ये अत्यंत सिंपल लँग्वेज मध्ये लिहिलेलं आहे. प्लीज ते व्यवस्थित रीड करून घ्या, तुम्हाला फुल आउट ऑफ फुल स्कोर येईल. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.